नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या महाडिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक चेतन ठाकरे आपला मित्र व मार्गदर्शक सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण पोलीस बनण्याचा महासंकल्प करत आज मराठी व्याकरणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यातच आपण मुळासकट मराठी वर्णमाला म्हणजेच आपण पायाभूत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग तत्पूर्वी तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या टेक्निकल टीमचे सहयोगी आहेत रितेश सर, सोनाली मॅडम आणि मिनल मॅडम. त्यांनी एक प्रश्न विचारला, तर तुम्हाला किती भाषा येतात? मी जस्ट त्यांची गंमत केली, मला 6 भाषा येतात. पण खरं सांगू विद्यार्थी मित्रांनो, मला एकमेव माझी मातृभाषा चांगली येतं, त्यामुळे मला इतर भाषा समजण्यास सोपी जातं. तर माझ्या टेक्निकल टीमचे सुद्धा मनापासून आभार. ते फार प्रयत्न करतात, दिवस सकाळपासून येतात, आम्हाला अशीच करतात, मदत करतात, म्हणून त्यांचे सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं नाही का आभार मानतो. आणि आपल्या मराठी वर्णमाला भाग 2 ला सुरुवात करतोय. तर चला तर मग माझ्यासोबत जुळून राहा आणि जाणून घ्या आपली मातृभाषा. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की वर्णमाला आणि अक्षरमाला यातला फरक काय आहे, है ना? मी तुम्हाला सांगितलं की वर्णमाला आणि अक्षरमाला म्हणजे काय आहे ना. तर आपल्या वर्णमालिकेमध्ये किती वर्ण आहेत, बरोबर आहे? हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. असं विचारलं जाऊ शकते, आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? याचं उत्तर तुम्हाला माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये मिळेल, म्हणून अवश्य बघा. आणि जर का आज तुम्ही जर माझं लेक्चर नीट ऐकलं तर येणारे तुम्हाला बारीक बारीक प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने. आणि व्याकरण काय म्हणतं विद्यार्थी मित्रांनो? व्याकरण म्हणतं की 3 घटकाचा प्रामुख्याने विचार करायचा. एक म्हणजे वर्ण विचार, दुसरा म्हणजे शब्द विचार आणि तिसरा म्हणजे वाक्य विचार. आपण वर्ण विचार करतोय, मग वर्णांना हलक्यात घ्यायचं का? नाही, वर्णांना योग्य रीतीने आकलन करायचं आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न करायचा. बघा वर्णमालिकेमध्ये आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं की वर्णमालिकेमध्ये आपल्याकडे आहे, माझ्या मागून म्हणायचं, जोपर्यंत आपण म्हणणार नाही तोपर्यंत आपली वर्णमाला किंवा आपली जीभ त्या पद्धतीने वळणार नाही आणि निश्चितच परीक्षेत येणारे प्रश्न सुद्धा आपल्याला सुटणार नाही. म्हणून आधीपासून प्रयत्न करा माझ्यासोबत. बघा मी ते लिहितो, अ आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ आणि ॲ आणि अ. त्यानंतर आहे आपल्याकडे आणि अहा, बरोबर आहे? त्याच्याही पुढे जाऊन बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याकडे आहे क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. त्यानंतर आहे आपल्याकडे य र ल व श श स ह र. त्यानंतर आहे आपल्याकडे श आणि ज्ञ, हे विशेष संयुक्त व्यंजने आहे. बघा कसं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सुरुवातीपासून जर वर्णमालिका नीट उच्चारली नाही तर त्यावर आधारित असणारे प्रश्न, मग कुठले प्रश्न येतील सर? मग तुम्हाला येईल यानंतर समास,
संधी, संधी विग्रह. मग त्याच्यात काय असते? जोडाक्षरे. मग कशामुळे जुडतात? तर या वर्णामुळे किंवा अक्षरामुळे जुळणार. मग ते नीट यायला हवेत, यासाठी वर्णमालिकेवरती आपला भर असायलाच पाहिजे. आता बघा, आणि मी आधीच तुम्हाला क्षमा मागतोय की इथे थोडंसं अक्षर तुम्हाला कमी जास्त दिसेल, कारण की प्रथम वेळ आहे हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड वापरण्याचा. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ द्या, म्हणजे अजून चांगलं करता येईल. नवीन असल्यामुळे पेन कमी जास्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा नाही का आपण दुर्लक्ष करायचं किंवा कारण शोधायची, अभ्यास न करण्याची. आपल्याला अभ्यास तर यायलाच हवा. मग अभ्यास काय म्हणतो? कुठली गोष्ट करताना लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे आणि आकलन करणे. तर प्रयत्न करा आकलन करण्याचा. किंवा तुमच्याकडे कुठलंही बुक असेल एखादं, तर त्या बुक मध्ये झाल्यानंतर लगेच बघा. मी तुम्हाला या टॉपिक वरचे प्रश्न आणि त्याचे उत्तर सुद्धा सांगेल विद्यार्थी मित्रांनो. तर निश्चिंत राहा, पण ही गोष्ट आवर्जून माझ्यासोबत शेवटपर्यंत ऐका. बघा, आता ही झाली वर्णमालिका. मी वर्णमालिका म्हणतो म्हणजेच काय? याला पाय दुमडून लिहितो मी, है ना. याचा पाय दुमडून लिहिला जातो, तेव्हाच मी याला वर्णमालिका म्हणणार, है ना. आता मी याला पाय दुमडून लिहिला, ठीक आहे. ही आहे आपली वर्णमालिका. म्हणजेच काय? जे व्यंजने आहे ती आता स्वरयुक्त नाहीत, म्हणजे त्यामध्ये स्वर मिक्स झालेला नाही. तर शिकताना मग आपली गफलत कुठे होते किंवा आपण फरक कुठे करतो? तर बघा, आता मी साधे प्रकार सांगतो तुम्हाला वर्णमालिकेचे. वर्णमालिकेचे प्रकार आहे का? काल थोडं तुम्हाला जिथून सोडलं तिथून घेऊन चाललोय. वर्णमालिकेचा प्रकार बघताना याला म्हणायचं अ पासून ते अ पर्यंत, याला म्हणायचं स्वर. काय म्हणायचं? स्वर. अ पासून ते अ पर्यंत स्वर आहेत. स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार म्हणजे करताना ओठांची किंवा जिभेची तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होत नाही, ते सरळ सरळ बाहेर पडतात, त्यांना आपण स्वर म्हणतो, आहे ना. म्हणजे याचा कोणालाही स्पर्श होणार नाही, त्यांना आपण स्वर म्हटलं. आणि त्यानंतर आहे, हे किती आहे स्वर आपल्याकडे? प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधी विचारला, मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर याचं उत्तर असायला पाहिजे. बघा, मी इथे लिहितो, मराठी वर्णमालिकेत एकूण 14 स्वर आहेत. म्हणजेच काय? जी कंठातून सरळ सरळ बाहेर पडतात, ज्यांचा ओठाचा किंवा जिभेचा तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होत नाही, त्यांना स्वर म्हटलं. मग दुसरा प्रश्न विचारला जातो की मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? तर मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण स्वरादी 2 आहेत. स्वरादी, यांना स्वरादी असं म्हणतात. हे आहेत 2, आहे ना. आणि जेव्हा एक वरती शिरोबिंदू, मी तुम्हाला कालच सांगितलं, शिरोबिंदू है ना, बरोबर है ना. एक बिंदू की कीमत क्या होती है? तो एग्जाम में आया तो 1 मार्क लेके जाती है ना. आणि एका मार्काने आपल्याला पोस्ट मिळत असतं. तर म्हणून याच्यावरती सुद्धा मग बघा, हा जो बिंदू आहे शिरोबिंदू, याला म्हणतो आपण अनुस्वार. अनुस्वार. आणि एक उभी रेष आणि त्याच्या बाजूला असे 2 टिंब एका खालोखाल, याला म्हणतो विसर्ग. काय म्हणतो याला? विसर्ग. या विसर्ग आणि अनुस्वारच्या आधी, या विसर्ग आणि अनुस्वारच्या आधी स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतो. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? स्वर, स्वरादी. मी अपभ्रंश करतो. स्वर ज्याच्या आहे आधी असा स्वरादी, बरोबर आहे. म्हणजेच काय? अ म्हणजे टिंब येण्यापूर्वी काय येतो? स्वर आला अ. हे एका रेषेच्या बाजू, एका खालोखाल 2 टिंब याच्या आधी काय आला? अ आला, म्हणून स्वरादी. आणि अनुस्वार आणि अनुनासिक यातला फरक सांगितला मी तुम्हाला, बरोबर आहे. माझं एकूण एक लेक्चर मनापासून ऐका आणि कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला जगातली कुठलीही भाषा येईल. त्यानंतर बघा, आता राहिलं विसर्ग. विसर्गाचा अर्थ काय होतो? विसर्गाचा अर्थ होतो श्वास सोडणे. हाय रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, अमिताभ बच्चन नाही करायचं इथं. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. पहा, आहा, आहा, एकदम श्वास सोडायचा, उच्च श्वास सोडणे, त्यालाच आपण काय म्हणतो? विसर्ग. आहा असं म्हणताना आपण श्वास सोडतोय.
तर त्याला आपण विसर्गाचा सरळ सरळ अर्थ लक्षात ठेवा. श्वास सोडणे या शब्दाचा अर्थ सांगतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. विसर्ग म्हणजे श्वास सोडून द्यायचा. बघा आता आपल्याला माहित झालं वर्णमालिकेचे मी प्रकार सांगतोय, आणखी बरंच काही आहे यामध्ये. आणि बघा पहिले स्वर आहे 14, स्वरादी आहे 2. मग सर क पासून तर ळ पर्यंत काय आहे, क पासून ळ पर्यंत किंवा ज्ञ पर्यंत काय आहे, तर यांना म्हणायचं व्यंजने. व्यंजने यांना काय आपण म्हणू, व्यंजने असं म्हणणार. बरोबर आहे. यांना व्यंजने म्हणायचं. व्यंजन म्हणजे काय मग आता व्यंजनचा अर्थ काय होतो. व्यंजन म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार करताना जिभेची ओठांची हालचाल होते आहे ना, ज्यांचा स्वतंत्र उच्चार होत नाही त्यांना आपण काय म्हणतो, व्यंजने असं म्हणतो. ज्याचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही, जिभेची तोंडातील इतर अवयवांशी किंवा ओठांशी एकमेकांना स्पर्श होतो, त्यांना आपण व्यंजने असं म्हणतो. आणि ही व्यंजने बघा क पासून तर ज्ञ पर्यंत आपल्याकडे व्यंजने आहेत आहे ना. ते एकूण किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36 आहे ना. श आणि ज्ञला संयुक्त व्यंजने असं म्हणतात आहे ना. संयुक्त व्यंजने सहित जर विचारलं तर 36, नाहीतर म्हणायचे 34 आहे ना. किती आहेत 34. आणि जर मराठी मूळ वर्णमालिकेमध्ये किती स्वर होते म्हटलं तर त्याचं उत्तर लिहायचं 12. बरोबर आहे. 2009 नंतर बदललेलं स्वरूप आहे, अपडेटेड माहिती आहे. आणि पर्याय तुम्हाला मी का बरं हे मोजून दाखवते, कारण की याच्यावरती प्रश्न पडतात. बरोबर आहे ना. आता पहिले याच्यावर एक तुम्हाला हे क ख क च याचे जो वर्ग आहे तो लक्षात राहत नसेल तर कचाट्यात पडला असं लक्षात ठेवायचं. याच्यावरती ट्रिक, कचाट्यात पडला म्हणजे क चा वर्ग दिसेल तुम्हाला, म्हणजे क चा समूह दिसेल, च चा समूह दिसेल, ट चा समूह दिसेल, त चा समूह दिसेल, आणि प मध्ये यर ल व श ळ पर्यंत सुद्धा घेऊन जायचं, म्हणजे वाचनात अतिशय सोपं होईल. बरोबर आहे. मग याआधी आम्ही कसं लक्षात ठेवायचं, याला कसं लक्षात ठेवायचं की स्वर म्हणाला व्यंजनाला, स्वर म्हणाला व्यंजनाला तू शांत बस, हसू नको, नाही तर तुझे 32 दात तुझे 34 दात पाडेल. तर मग म्हणजे आपण एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो यार आम्ही की 34 दात पाडेल. तो म्हणायचा स्वरादी मधात बोलला, दात तर 32 असतात, 34 कसे काय. तर स्वर म्हणतो आधी मी तुझे 2 दात पकडले त्याच्यामध्ये आहे ना. असं तुम्हाला लक्षात ठेवण्यास सोपं होईल. म्हणजे किती झाले, त्याचे 32 पाडणार होता आणि याचे 2 पकडून झाले 34. म्हणजे आपल्याकडे व्यंजने किती आहे 34 आहे ना. असं छोट करून नका तुम्ही अभ्यास करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आता बघा याच्या सोबत ही वर्णमालेचे ढोबळमानाने आपण प्रकार बघितले, स्वर, स्वरादी, व्यंजने. आता काय बघायचं आहे, आता सगळ्यात जास्त खेळ असतो इथे बदलू आपण आणि इथे आता अक्षरमाला करूया. बरोबर आहे. आता मी इथे लिहितो विद्यार्थी मित्रांनो अक्षरमाला. आता बघा, म्हणून मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं अक्षर म्हणजे काय, जी पूर्ण उच्चाराची असतात त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. मग वर्ण म्हणजे काय, जे अर्धवट उच्चाराची असतात किंवा पाय दुमडून लिहिल्या जातात त्यांना वर्ण म्हणतो. आता अशा अक्षरांची माला म्हणते तो, काय म्हणतो, अशा अक्षरांची माला आपल्याला समजायला पाहिजे. मग बघा अशा अक्षरांची माला मी समजून घेतो, तर मी अक्षर म्हणताना मला कधी फरक पडला नाही की मी असं म्हणताना की मी स्वर लिहिताना म्हणजे मी अ आ माझ्या मागून म्हणायचं अ आ इ ई
उ ऊ रू लू ए ऐ ओ औ ॲ आणि अ. त्याच्यानंतर आणि आहा. त्यानंतर माझ्याकडे आहे क ख ग ग ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श क्ष स ह ळ. त्यानंतर आहे श आणि ञ. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमका फरक काय आहे? नेमका फरक हा आहे की मी यांच्या खाली पाय दुमडून लिहिले नाहीत. बरोबर आहे. ही झाली आपली अक्षरमाला. ज्यांना मी पाय दुमडून लिहिलं नाही, ज्यांचा पूर्ण उच्चार करता येतो, ज्यांना स्पष्ट लिहिता येते, त्यांना मी अक्षरमाला असं म्हणतो. त्याही व्यतिरिक्त मी व्याकरणात जातो आणि असं म्हणतो, जी व्यंजने स्वरयुक्त नाही, स्वरयुक्त आहेत त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, स्वरयुक्त आहेत त्यांना अक्षर असं म्हणतो. बरोबर आहे ना. आता बघा, मग सर तुम्ही आम्हाला हे का सांगितलं? कारण सगळ्यात मोठं गणित कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला यावरून बाराखडी बनवता आली पाहिजे, याच अक्षरमालेची बाराखडी बनते. बाराखडी म्हणजे काय हा प्रश्न आला असेल. म्हणजेच तुम्ही कुठल्याही भाषेला जर बाराखडी नसेल किंवा त्याचे 12 अक्षर तयार करता येणार नाही, तर आपल्याला त्याचे वर्ड्स किंवा शब्द बनवता येणार नाही. म्हणजेच काय, तर या 12 आपल्याला या अक्षरमालेपासनं बाराखडी किंवा 12 अक्षरे बनवता येतात. कसे? का, की, कु, के, कै, को, कम, कहा. मग घ्या काका म्हणा. काका, हा काका कसं लिहायचं? हा काका. काका आज आपण बाजारात जायचं का? मग हा काका कुठून आला? काऊन बे कुठ्या? ते तसं राहत नाही कुठे आहे ना. पण आपल्या भाषेतला काऊन हा सुद्धा कुठून आला? ते इथूनच बनतो. पण काका हे जे शब्द आहे हा खऱ्या अर्थाने शुद्ध शब्द आहे. काका, काकी आहे ना. तर काका कुणाला म्हणतो? आपल्या वडिलांच्या भावाला काय म्हणतो आपण? काका म्हणतो. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये नातेसंबंध आहे ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे कुठली गोष्ट कुठे कामात पडेल हे तुम्हाला सांगता येत नाही अभ्यासातली. त्यामुळे मुळापासून अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, हा काका शब्द कसा बनला त्याचं गुपित सांगतो. जर गुपित तुम्हाला इथे कळलं तर तुम्ही हिंदी भाषेतलं घ्या, इंग्रजी भाषेतलं घ्या किंवा जापनीज भाषेतलं घ्या, कुठल्याही भाषेतलं घ्या, तुम्हाला हे जर कळलं तर त्या भाषेतलं बाराक्षरी किंवा बाराखडी कसं तयार होते ते कळेल. बघा, आता हे लक्षात ठेवा, आपण काय करणार आहे? बाराक्षरी किंवा बाराखडी तयार करणार आहे. आता ही बाराक्षरी किंवा बाराखडी बनते कशी? आता बघा, बाराखडी आपण खूप छोट्या गोष्टीपासून बघतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा बाराक्षरी खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून बघतोय. तर आवर्जून नाही का याचा फायदा घ्या. हे सगळ्यात महत्वाचं असतं, सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ती अभ्यास करणं. पहा, बाराखडी कशी बनते. तर 10 स्वर आणि 2 स्वरादी मिळून तुम्ही मराठी भाषेतला कुठलाही शब्द बनवू शकता. मी काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, 10 स्वर आणि 2 स्वरादी
यांच्या चिन्हांचा वापर करून मराठी भाषेतील कुठलाही शब्द, कितीही अवघड असलेला शब्द किंवा तुम्हाला जर समजत नसेल वेलांटी, उकार, आकार, मात्रा, काना कुठं द्यायचं, तर त्याच्यासाठी पहिले या बाराखडी किंवा बाराक्षरावर येणं खूप गरजेचं आहे. कुठले आहे मग आपलं बाराक्षरे? ही बघा, ती आहे, मी काय म्हटलं 10 स्वर आणि 2 स्वरादी. तर बघा, एक आहे अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय बाराखडी किंवा बाराक्षरी. बाराखडी किंवा बाराक्षरी कशी तयार होतं, अक्षर कशी तयार होतात, तर व्यंजनात स्वर मिसळून नाही का अक्षर बनतात. म्हणजे काय सांगितलं मी बघा, व्यंजनामध्ये खायच्या गोष्टीला सुद्धा व्यंजन म्हणतात. तो व्यंजन नाही, मराठीतलं व्यंजन आहे. व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षरे बनवली जातात आणि या अक्षरापासनं बाराखडी किंवा बाराक्षरी बनवले जातं. तर मला काय पाहिजे, मला 10 स्वर आणि 2 स्वरादी यांची चिन्ह मिळवून मला नाही का बाराक्षरी किंवा बाराखडी बनवायची आहे. बरोबर आहे. पहिले मी इथे लिहून घेतो तुम्हाला, वर्ण आहे, ही वर्ण म्हणा किंवा अक्षर म्हणा. ठीक आहे, पहिले तर वर्णच घेऊया, कारण की यांना तर पाय दुमडून लिहिल्या जातच नाही. सरळ सरळ निघतात कंठातून बाहेर किंवा सरळ सरळ याचा उच्चार केला जातो. त्यानंतर मला यांची चिन्ह घ्यायची आहे. बरोबर आहे ना, मी यांच्या चिन्हाचा वापर करेल. तर बघा, आता अ या स्वराचं कुठलं चिन्ह घ्यायचं, तर त्याचं कुठलंही चिन्ह नाही आहे ना, त्याचं कुठलंही चिन्ह नाही आहे, म्हणून हे मी जागा खाली ठेवतो. आता या स्वराचं चिन्ह घ्यायचं आहे मला, तर मी काय घेणार, एक सरळ रेष आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेष देतो मी. शिरोरेषा म्हणतात त्याला, शिरोरेषा. डोक्यावर अक्षरांच्या वर जर मी एखादा शब्द लिहित असेल, समजा मी असं लिहिलं की हा शब्द लिहिला इथे, असं लिहून ठेवलं इथे गणेश, आणि हा जर असाच सोडला तर म्हणजे त्याच्यावर रेष नाहीये. पण जर मी असं सरळ टाकले तर शिरोरेषा म्हणतात, असं का रेष सोडली बुवा त्याच्यावर, त्याच्या डोक्यावर आहे ना. आता बघा, अ साठी काही चिन्ह नाही, आ साठी एक काना घेतला. बरोबर आहे. त्यानंतर ई साठी, आता ही ई कुठली आहे, ही छोटी ई आहे ना, ज्याचा उच्चार काय होतो, थोडा आखूड उच्चार केला जातो. अ, आ, ई, छोटा उच्चार, म्हणजे ही छोटी ई म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. तर याच्यासाठी एक वेलांटी वापरतात. तर ती वेलांटी कुठून घ्यायची असते, समजा छोटा ई जर असं म्हणत असेल तर त्याची वेलांटी घ्यायची, म्हणजे डावीकडून घ्यायची आणि एक आडवी रेष द्यायची. बरोबर आहे. हा झाला छोटा ई. छोटा ईचं चिन्ह आहे हे. याच्यानंतर खूप जास्त कामात येणारी गोष्ट आहे ही. म्हणजे जेव्हा कधी एखाद्या शब्दामध्ये किंवा एका अक्षरामध्ये ई लपलाय का नाही ते बाहेर काढावं लागतं आपल्याला, संधी किंवा विग्रह करताना. तर हे चिन्ह दिसली का समजून जायचं याच्यात ई लपलाय. अगदी साधं सोपं करून शिकवेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर हा ई आहे ना, मोठा ई आहे हा. तर या ई साठी चिन्ह असतं की आपला वेलांटी ही उजवीकडून घ्यायची. उजवीकडून वेलांटी दिसली की समजून जायचं का मोठा ई दडलाय. आणि आता बघा, आपल्याकडे उ आहे, तर हा उ कुठला आहे, छोटा उ आहे. तर उ साठी आपण असं जे चिन्ह असतं त्याला उकार असं म्हणतो. उकार जर डावीकडे असेल तर तो छोटा उचं चिन्ह दर्शवत आहे, म्हणजे त्या अक्षरामध्ये छोटा उ दडलाय. जर उकार जर उजवीकडे असेल तर त्याच्यात मोठा उ दडलाय. काय दडलाय, मोठा उ दडलाय. ए साठी कुठलं चिन्ह घेतो, ए साठी जर ए साठी आपण डोक्यावर जर एक टोपी असेल, म्हणजे एक मात्रा असेल, तर ते ए, एडक्याचा ए असतो, एडक्याचा ए असतो छोटा, म्हणजे एक मात्रा. आणि जर ऐ असेल मोठा
तर म्हणजे डोक्यावर काय असेल, 2 मात्रा असतील. डोक्यावर काय असेल, 2 मात्रा असेल. ओ असेल तर एक काना आणि एक मात्रा असेल डोक्यावरती. आणि समजा औ असेल तर डोक्यावर 2 मात्रा आणि एक काना म्हणजे औ आलं. पहा इथे एडक्याचा ऐ मोठ्याला फक्त मात्रा आहे, काना नाहीये. आणि आणि आ साठी तर तुम्हाला माहीतच आहे, डोक्यावर एक शिरोबिंदू आणि एका रेषेच्या खालोखाल असे 2 टिंब आले तर त्याला आपण काय म्हणतो, आणि आहाचं चिन्ह असं म्हणतो. बरोबर आहे. या चिन्हाचा वापर करायचा की कुठलंही म्हणजे व्यंजनात हे मिक्स करायची, तेव्हा त्याचं अक्षर बनतं आणि 12 अक्षरी तयार होतं. आता पहा इतकी भानगड केली सर, मग आता शिकायचं कसं का कसं. पहा मी काका हा शब्द काढून दाखवला होता ना. आता पहा आता 12 अक्षर कसं बनतात, उदाहरण सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. आता पहा मी घेतला क, क म्हणतो क. हा क चा स्पष्ट उच्चार हा क झाला. मला जर या क ला का म्हणायचं असेल तर मला एक क काढावं लागेल आणि त्याला एक काना द्यावा लागेल. म्हणजे मी हा आ दडला याच्यात, म्हणजे असा का लिहिला जातो. मला म्हणायचं का की कू, क्यू कर रहा है भाई ऐसा, का की कू. की जर करायचं असेल तर पहा, जर मला छोटा की असेल तर मग इकडून दांडी, इकडून वेलांटी द्यावी लागेल. आणि जर मला मोठा की म्हणायचा असेल तर मला उजवीकडून वेलांटी द्यावी लागेल, म्हणजे त्याच्यात मोठाही असेल. जर मला कू म्हणायचं असेल, छोटा कू करायचा असेल तर मला डावीकडे उकार द्यावा लागेल. मोठा कू करायचा असेल तर उजवीकडे उकार द्यावा लागेल. मला के करायचं असेल के तर मला क वर एक मात्रा द्यावी लागेल. मला कै करायचं असेल, मग तुम्ही लिहिता कसं, कैकई. कैकई कुणाची माता होती, मग कसं लिहिलं तिचं नाव कैकई, हे असं शिकावं लागतं. बघा म्हणजे या क वर मला 2 मात्रा द्यावे लागते. जर मला को असं म्हणायचं असेल को, तर मग क वरती एक काना आणि एक मात्रा, को झाला. कोळसा, कोळसा हा कोळशातला को आहे. कोळसा हा शब्द जो आला ना, म्हणजेच काय, जर तुम्हाला असं म्हटलं का ह्या कोळसा या शब्दामध्ये किती वर्ण किंवा मूलध्वनी दडलेले आहेत. जसं मी याच्या आधी उदाहरण घेतलं, गणेश रानात गेला, यामध्ये किती वर्ण लपलेले आहेत. तर कसे काढले मी, कारण मला हे माहित होतं. जेव्हा तुम्हाला हे माहित होतं तुम्हाला आता या कोळशामध्ये किती मूलध्वनी दडलेले आहे म्हटलं तर पहा, या पहिले को मध्ये काय दडलं हे काढता आलं पाहिजे. म्हणजे या क मध्ये क अधिक ओ दडलाय, मग त्याच्यामुळे तो को झाला आहे ना. आता मला कौ असं म्हणायचं असेल तर क ला एक काना आणि डोक्यावर 2 मात्रा. कम म्हणायचं असेल तर क वरती एक टिंब आणि कहा म्हणजे त्याच्या बाजूला असा विसर्ग लिहावा लागेल. बरोबर आहे. अशा तऱ्हेनं माझी 12 खडी तयार होते इथे. बरोबर आहे. आता बघा हे 12 वर्ण, त्यांची चिन्ह जेव्हा व्यंजनात मिसळतात तेव्हा 12 अक्षरी किंवा 12 खडी तयार होते. आणि तेव्हाच आपण म्हणतो क, का, की, कू, कू, के, कै, को, कौ, कम, कहा. आणि याच्यातून शब्द बनवा म्हटलं, काका नावाचा शब्द काढा. तो पहा हा का घेतला आणि परत हाच का घेतला तेव्हा काका झाला. मी परत म्हटलं कोयल, कोयल नावाचा शब्द लिहा. परत याच्यातला क घेतला, हा को घेतला आणि कोयल नावाचा शब्द बनवला. म्हणजे एवढंच झालं का, नाही. क च चा पण तसंच करू द्या. च, चा, ची, ची, चू, चू, चे, चै, चो, चौ, चम, चहा. पुन्हा काय ट, ता, टी, टी, टू, टू, टे, टे, टो, टौ, टम, टहा. ख, ख, ग, ग असं सगळं याचं तुम्ही बनवू शकता. आणि मग त्याच्यातून तुम्हाला एखादा शब्द किंवा त्यावर काय बनल्या जातं हे लक्षात येतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल विद्यार्थी मित्रांनो, की
सर यामध्ये तुम्ही ॲ आणि अचा वापर नाही केला. काय नाही घेतलं मी याच्यात, फक्त ॲ आणि अ हे स्वर नाही घेतले सर तुम्ही. बरोबर आहे, हा प्रश्न यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲ आणि अ हे फक्त इंग्रजी शब्दापुरते मर्यादित आहे. म्हणजे फक्त बॅट आणि बॉल सारखे जे शब्द येतील, जे म्हणजे इंग्रजी भाषेतून मराठीत आले आहे, त्यांच्या शब्दापुरती किंवा त्यांच्या अक्षरापुरती मर्यादित आहे हे, म्हणून आपण यांना मराठी बाराखडीत किंवा 12 अक्षरामध्ये टाकलेलं नाही. बरोबर आहे. मग पुन्हा तुमच्या मनात येईल, सर याच्यातलं पुन्हा रू आणि लू सुटलं आहे ना. रू आणि लू सुटलं, कुठे गेले सर ते? तर त्यांचा सुद्धा नाही का वापर आपण तत्सम शब्दासाठी करतो. कशासाठी करतो? तत्सम शब्द. पहा इथंच मराठी दडली आहे. तत्सम शब्दांसाठी त्यांचा वापर करतो आहे ना, तत्सम शब्द. मग तत्सम शब्द म्हणजे काय? मी आधीच सांगितलं, आपली भाषा इतकी प्रगल्भ आणि इतकी समृद्ध होण्याचं कारण काय? तर इतर भाषांचा किंवा इतर भाषिक लोकांचा आपल्या संस्कृतीमध्ये झालेला मिलाप आणि झालेली शब्दांची देवाणघेवाण. त्यामुळे कुठलीही भाषा समृद्ध होते किंवा प्रगल्भ होते आणि तिचा प्रवाह निरंतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहत राहतो. बरोबर आहे ना. मग तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. आणि या तत्सम शब्दांपुरते रू आणि लू हे शब्द मर्यादित राहिले. ऋषी नावाचा शब्द आहे, संस्कृत मधून आला, मग त्याच्यासाठी त्या अशा शब्दांसाठी कायम राहिलं. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेनं आपण बाराखडी 12 अक्षर बनवतो आपल्या वर्णमालिकेचे. आता बघा, आता काय होतं, मग अशा अक्षर मालिकेचे आपण आता प्रकार बघणार आहे. अशा अक्षर मालिकेचे आपण प्रकार बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलोय अक्षरमालेवरती. जसं आपण वर्णमालेचे प्रकार बघितले ना, तसेच आता अक्षरमालेचे सुद्धा प्रकार आहे आणि फार महत्वाचे आहे. आता बघा, वर्णमालिकेमध्ये स्वर म्हटलं मी, स्वर, तर स्वराचे प्रकार असतात. स्वर आणि स्वरांचे प्रकार. काय प्रकार असू शकतात स्वरांचे? स्वरांमध्ये काय असू शकतं? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. काय आहे मग ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर? तर ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर काय आहे? तर काही नाही. ऱ्हस्व म्हणजे आखूड, दीर्घ म्हणजे लांब. आता स्वर लक्षात ठेवा फक्त. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय बाराखडी बेस पासून म्हणतोय. ही स्वर म्हणजे स्वर कोळशातला को आहे. कोळसा हा शब्द जो आला ना, म्हणजेच काय? जर तुम्हाला असं म्हटलं का ह्या तेवढा या नाही जायचं, व्यंजनात नाही जायचं. मी म्हणतोय स्वर, स्वराचे प्रकार बघतोय. अक्षर मालिकेमध्ये स्वरांचे प्रकार बघतोय. तर स्वरांचे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर असे प्रकार पडतात. पहिला ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना, म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा आखूड उच्चार होतो, तर काही स्वरांचा लांबट उच्चार होतो, थोडा लांब उच्चार केला जाते. त्यांना ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर. ऱ्हस्व, ऱ्हस्वचा अर्थ होतो आखूड, शॉर्ट मध्ये निपटवायचं त्याला, थोडं एकदम लांब नाही ओढायचं असा. तर कुठल्या आहे स्वरामध्ये? अ, ई, उ, रू, लू हे काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे. पहा मी रिपीट करतो. अ, ई, उ, रू, लू यांना म्हणायचं ऱ्हस्व स्वर. ज्यांचा उच्चार आखूड केला जातो किंवा शॉर्ट मध्ये केला जातो त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. म्हणजेच काय? आपल्या भाषेतील छोटा उ, लू, रू आणि अ हे काय झालं? ऱ्हस्व स्वर झाले. मग पुन्हा ऱ्हस्व स्वर आहेत. आता दीर्घ स्वर आहे. दीर्घ स्वर म्हणजे काय? तर काही स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो किंवा उच्चार लांबट केला जातो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजे ज्यांना तोंडावाटे बाहेर फेकताना थोडा लांब असा उच्चार करतो ना, त्यांना दीर्घ स्वर म्हणतो. म्हणजेच अर्थातच काय विद्यार्थी मित्रांनो, अर्थात आपण जेव्हा आपल्या भाषेत छोटा ई किंवा मोठा ई म्हणतो आहे ना,
तर तशीच ही गोष्ट आहे, इथे मोठा ई झाला. म्हणजे कुठले कुठले दीर्घ स्वर आहे? आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ स्वर आहेत. कुठले स्वर आहेत? दीर्घ स्वर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, हे असं सांगण्यापेक्षा मी जर नाही का, मला माझ्याकडे जर माझी पेन सतत चालत राहिली आणि मला समजायला लागलं की मला याला कसं समजू शकतो, तर अर्थातच मी इथे लिहून घेतो. बरोबर आहे. मी इथे सरळ सरळ लिहितो, माझे स्वर लिहितो पहा. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय बाराखडी किंवा बाराक्षरी. बाराखडी किंवा बाराक्षरी कशी तयार होतात, डायरेक्ट अक्षर कशी तयार होतात ती बघतो. आणि मला स्वरांचे प्रकार बघायचे. दीर्घ स्वर, तर याचा अर्थ कसा, पुस्तकात फक्त वाचन करण्यापेक्षा त्याला समजून घ्या, आकलन करा म्हणतं. म्हणजेच या अक्षर मालिकेला नीट बघितलं तर त्याचा उच्चार सुद्धा नीट करायचा आहे. म्हणजे असं सरळ सरळ नाही वाचायचं, अ आ इ उ रू लू ए ऐ ओ असं नाही वाचता. याला असं वाचा म्हणतो तो, की जिभेला वळवायचं जेव्हा मी वर्णांचा उच्चार किंवा अक्षरांचा उच्चार करतो. बघा, अ, आ, मला थोडा अ म्हणताना थोडा वेळ लागतो. लवकर म्हणतो मी. आणि जेव्हा मला आ असं म्हणायचं आहे, थोडा भर देतो मी त्याच्यावरती. आ थोडा लांब चालला माझा. त्याच्यानंतर ई म्हणताना एकदम शॉर्ट मध्ये म्हणतो ई. त्याच्यानंतर पहा, ई थोडा लांब, म्हणून तर त्याची मी वेलांटी उजवीकडून ओढली आहे ना. त्याच्यानंतर उ शॉर्ट, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ. म्हणजे बा, म्हणजे याचा उच्चार नीट करण्यासाठी आपल्याला दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर आधी माहीत असायला हवे. म्हणजे मी स्वरांचा उच्चार असा करेल, अ, आ, ई, उ, रू, लू, ऐ, ओ, औ. म्हणजे मला समजायला, मग मला जेव्हा मी पुस्तकात वाचतो मला आरामात लक्षात येईल दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर म्हणजे काय. आता कळलं विद्यार्थी मित्रांनो. दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर यामधला सरळ सरळ फरक, एकाचा उच्चार लांबट होणे आणि एकाचा उच्चार आखूड होणे, त्याला दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर. मी फक्त स्वराचे तुम्हाला प्रकार सांगितले आहे ना. मग म्हणजेच ए, ऐ, ओ, औ यांना सुद्धा दीर्घ स्वर असं म्हणतात बरं का. म्हणजे इथे जर नसेल का, हा इथे लिहूनच आहे, पण यांना सुद्धा लक्षात ठेवायचं दीर्घ स्वर असं म्हणतो. तर यातील काही संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर दुसरा, याच्यातला पहा, दुसरा स्वरांचा प्रकार संयुक्त स्वर. म्हणजे दुसरा प्रकार बघतो मी की संयुक्त स्वर. मला संयुक्त स्वर पाहिजे. आता बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय आहे ना. संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतो. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त, बरोबर आहे ना. जर तुमचा आणि तुम्ही आणि तुमचे मित्र एखादी शाळेतील दिलेला प्रकल्प एकत्र करत असेल, तुम्ही काय म्हणता, सर या प्रकल्पामध्ये मी आणि माझा मित्र संयुक्तरित्या काम करतोय, म्हणजे एकत्रपणे काम करताय, बरोबर आहे ना. तर त्याला म्हणतो की दोन स्वर एकत्र येऊन जर स्वर बनत असेल तर त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. यामध्ये संयुक्त स्वर कुठले आहेत मग, यामध्ये ए, ऐ, ओ, औ म्हणजे एडक्याचा ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहे. कुठले स्वर आहे, हे संयुक्त स्वर आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग कसे बनले असतील हे संयुक्त स्वर, समोर बघूयात आपण नेक्स्ट स्लाइड वरती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रकार अक्षर मालिकेतील स्वरांचा प्रकार बघतोय. पहिला प्रकार बघितला
ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. दुसरा प्रकार बघूयात आपण संयुक्त स्वर. संयुक्त स्वरांमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. मग आपल्याला जे 14 स्वर आहेत त्यामध्ये की संयुक्त स्वर सुद्धा आहेत. कुठले आहेत ते हे बघा, ए, ऐ, ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत, आहे ना. कसे बनले आहेत हे बघा. ऐ एडक्याचा जो ऐ आहे कसा बनला पहा, त्याचा उच्चार कसा होतो, ऐ. ऐ म्हणजे अ अधिक ई, छोटा ई किंवा मोठा ई. मग कसं म्हणतो आपण, ऐ. ऐ आहे ना. म्हणजे हा ए जे एडक्याचा आहे तो अ अधिक ई किंवा ऱ्हस्व म्हणायचं किंवा दीर्घ असे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एडक्याचा ए बनला. आणि हे दोघही स्वर आहे, अशा दोन स्वरांना एकत्र येऊन एडक्याचा ए बनला. आता बघा, ऐ म्हणजे या एडक्याच्या ए वरती एक टोपी आहे, म्हणजे मात्रा आली, तर कसा बनला हा, आ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई, तुमच्या भाषेत छोटा ई किंवा मोठा ई. हे जेव्हा एकत्र येते तेव्हा ऐ बनलं. म्हणजेच काय, या अ ची जागा आता आ ने घेतली. मग उच्चार कसा करतो, ऐ. ऐ ऐ थोडा लांब. त्यानंतर बघा ओ कसा बनला, ओ अ अधिक उ किंवा उ, त्याला कसं म्हणतो मग उच्चार, औ. औ औ औ. शेवटी कशाचा आवाज येतोय, शेवटी कशाचा आवाज येतो विद्यार्थी मित्रांनो, औ औ उ उ ऊचा आवाज येतो. तो छोटा असू शकते, म्हणजे अ अधिक उ, औ. त्यानंतर बघा औ हा कसा बनतो, आ अधिक छोटा उ किंवा मोठा उ, त्याने बनला औ. असा जेव्हा बनल्या जातं तेव्हा त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग तुम्हाला विचारलं जातं की मराठी वर्णमालिकेमध्ये किंवा अक्षर मालिकेमध्ये पुढील पैकी असलेले संयुक्त स्वर कोणते. मग एखादा अक्षर राहतो याच्यातला आणि बाकीचे तुम्हाला साधे व्यंजन येईल. तर मग याच्यातलं जेव्हा अक्षर ए, ऐ, ओ, औ हे दिसेल तर संयुक्त स्वर ओळखायचं, त्याच्यातलं एक मार्क्स देऊन जातं. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की वर्णमालिकेवरती 2-3 प्रश्न असतात म्हणजे असतातच, आणि ते आले पाहिजे म्हणून हे आपण एवढ्या खोलवर शिकतोय. ठीक आहे. आता तिसरा प्रकार बघू. नेक्स्ट स्लाइडवर जाऊयात आपण. यामधला नंतरचा प्रकार आहे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ठीक आहे. बघा आता नंतरचा स्वरांचा तिसरा प्रकार बघूयात. आता आहे आपल्याकडे सजातीय स्वर व विजातीय स्वर. पहा, सजातीय. सजातीय काय म्हणतो तो, तो नाही रे बा, सजीव नाही, सजीव नाही. नाहीतर म्हणाल सर तुम्ही नवीनच काढाल. सजातीय म्हणजे स म्हणजे पहा, स चा अर्थ होतो, स इथे होतो समान. जातीय म्हणजे सारख्या जातीतले, म्हणजे कुणबी असेल म्हणजे एकाच जातीतले म्हणतो आपण. तसंच काय सजातीय आणि विजातीय म्हणजे वि म्हणजे वेगवेगळ्या, वीचा अर्थ होतो वेगवेगळ्या. आता बघा, सजातीय स्वर ज्यांची उच्चार म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या, म्हणजे ज्याचा एकच उच्चार स्थान असतो अशा स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उच्चार स्थान म्हणजे काहीच नाही दुसरं तिसरं, जे दिसायला सारखी दिसतात, जी छोटी किंवा मोठी असतात. जसं पहा, ई आणि ई यांची उच्चार स्थाने सारखीच आहे, बरोबर आहे. याला ई म्हणतो आणि याला का यू असं म्हणतो का, नाही, याला पण ईच म्हणतो. फक्त याच्यातला आधीचा फरक बघितला, दीर्घ आणि ऱ्हस्व. यांची उच्चार स्थाने सारखी आहे, म्हणजे एकाच जागेवरून निघतात. फक्त त्यांचा उच्चार एकाचा लांबट होतो, एकाचा आखूड होतो, पण जात मात्र समान जातीतल्या समान उच्चार स्थानावरून निघत आहे, म्हणून यांना म्हटलं आपण सजातीय स्वर. आता प्रश्न कसा विचारते, पुढील पैकी कुठले वर्ण स्वजातीय आहेत, किंवा पुढील पैकी सजातीय वर्णांची जोडी शोधा. ऑप्शन मध्ये तुम्हाला देतात, तिथं प्रश्न आलेले आहे याच्यापूर्वी. बघा काय आहे, अ आणि आ हे एकाच उच्चार स्थानावरून निघले आणि दिसायला सारखे दिसत आहे. अ
आ, फक्त एक ऱ्हस्व आहे, एक दीर्घ आहे, पण आहे मात्र सेम उच्चार, सारख्या उच्चार स्थानावर. छोटा ई, मोठा ई, ई सजातीय आहेत स्वर, सारखे आहेत. उ यांना म्हणायचं स्वजातीय स्वर. काय म्हणायचं? स्वजातीय स्वर. त्यानंतर बघूया विजातीय स्वर, म्हणजे भिन्न उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतोय, है ना. ज्यांचं उच्चार स्थान वेगळं आहे, भिन्न स्थानावरून निघतात, त्यांना विजातीय स्वर म्हणतो. म्हणजेच काय, एक अ असेल तर एक अ म्हटलं आणि एक ए म्हटलं, त्यांचं उच्चार स्थान सारखं आहे का? नाही, वेगवेगळं आहे. म्हणजेच काय, उदाहरण पहा, अ आणि ई, अ आणि उ, ई आणि ए, उ आणि ए, उ आणि रू, त्यांना म्हणायचं विजातीय स्वर. कुठले स्वर म्हणायचं? विजातीय स्वर असं म्हणायचं. ही जी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की मी बघत होतो आता अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ. बरोबर आहे. हे काय आपले स्वर आहे ना. आता मी तुम्हाला काय शिकवत होतो की स्वरांचे प्रकार म्हटलं, अक्षर मालिकेतील स्वरांचे प्रकार बघितले. पहिले सांगितलं तुम्हाला दीर्घ स्वर किंवा ऱ्हस्व स्वर. आता याला पाहून डायरेक्ट सांगा, कुठले दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर असतील, कुठले दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर असतील हे आधी ओळखणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग काय होईल, हा कुठला स्वर आहे? छोटा ई, ऱ्हस्व. हा कुठला स्वर आहे? ऱ्हस्व. मी ते लिहून ठेवतो वाटल्यास, ऱ्हस्व स्वर. बरोबर आहे. हा कुठला असेल? ऱ्हस्व. हा कुठला असेल? ऱ्हस्व. हा कुठला असेल? ऱ्हस्व. मग आता यालाच दीर्घ स्वर कुठले? हे बघा, दीर्घ. पहा इथे सगळे कोडताड करतो मी. हा कुठला? दीर्घ. हा कुठला? दीर्घ. हे कुठले? दीर्घ स्वर. हे सगळे दीर्घ आहे. बरोबर आहे. बघा पहा, म्हणजे स्वरांचे प्रकार शिकताना मला फार अडचण जात नाही. तर हे दीर्घ तर स्वर आहेच विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे, दीर्घ स्वर आहे ते. आता ऱ्हस्व आणि दीर्घ स्वराचा एक प्रकार बघितला. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त स्वर, म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त म्हणतो. डायरेक्ट मला इथेच दिसते. म्हणजे मी जर पेन असेल माझ्या हातात आणि शिकवण्यावर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही ए, ओ, औ यांना काय म्हणणार? संयुक्त स्वर म्हणणार. ए, ऐ, ओ आणि औ यांना संयुक्त स्वर म्हणतो मी. कोणते स्वर म्हणणार मी? संयुक्त स्वर म्हणणार यांना. बरोबर आहे. यांना संयुक्त स्वरांचं नाव देणार मी. म्हणजे हे दोन स्वर मिळून एकत्र बनलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, ज्याची उच्चार स्थान, ज्या स्वरांची उच्चार स्थानं सारखी आहेत त्यांना सजातीय म्हणतो, आणि ज्या स्वरांची उच्चार स्थाने भिन्न आहेत त्यांना विजातीय स्वर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरूनच लक्षात येते. आता हा अ आणि आ दिसायला सारखा आहे, स्वजातीय झाला. ई आणि ई स्वजातीय झालं. उ आणि उ स्वजातीय झालं. पण जर मी असं म्हटलं आ आणि उ हे स्वजातीय झाले का? नाही, विजातीय झाले, है ना. तसंच जर मी म्हटलं ई आणि मोठा उ हे सजातीय झाले का? नाही, विजातीय झाले. मग अशा जोड्या तुम्हाला पर्यायात देतात आणि तुम्हाला म्हणतात की स्वजातीय स्वरांची जोडी पुढील पर्यायामधून ओळखा, किंवा विजातीय स्वरांची जोडी पुढील पर्यायामधून ओळखा असं तुम्हाला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, है ना. अशा तऱ्हेने स्वरांचे प्रकार, अक्षर मालिकेतील स्वरांचे प्रकार आपण बघितले, आहे ना. पहिले आपण काय बघितलं? पहिले आपण वर्णांचे प्रकार बघितले. आता आपण अक्षर मालिकेमध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकार बघितले, आहे ना. नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ. आता बघूयात आपण व्यंजनाचे प्रकार. कुठले प्रकार बघू? व्यंजनाचे प्रकार बघू. बरोबर आहे. पहा, आता आलो आपण व्यंजनाचे प्रकार बघायला आलो. आपण म्हणतोय की व्यंजनाचे प्रकार पडतात. कुठले कुठले प्रकार पडतात? स्पर्श व्यंजने.
स्पर्श व्यंजने म्हणजे काय? व्यंजन म्हणजे माहित आहे ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, व्यंजन क ख ग पासनं तर ळ पर्यंत काय आहेत? व्यंजने आहेत. किंवा क्ष आणि ज्ञ पर्यंत म्हणा. व्यंजने कोण आहेत? तर क ख ख पासनं तर ळ पर्यंत जे होतं त्यांना आपण व्यंजने म्हणतो. आणि त्याच व्यंजनाचे आता आपण प्रकार बघतोय विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. तर व्यंजनाचे प्रकार बघताना पहिला प्रकार आहे आपला स्पर्श व्यंजने. आज आपण विद्यार्थी मित्रांनो फक्त स्पर्श व्यंजनापर्यंत बघू, मग मी तुम्हाला स्पर्श व्यंजनाच्या पुढे घेऊन जाईल. तर नीट लक्षात ठेवा. पहा, स्पर्श व्यंजने कोणाला म्हणायचं? क ख पासून तर भम पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. कुठपासून? क ख पासून तर भम म्हणजे क ख ग घ आहे ना, च छ ज झ ट ठ ड ढ न त थ ध ध न प फ ब भ म म्हणजे क ख पासून तर भम पर्यंत ना व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. स्पर्श व्यंजने का बरं म्हणायचं? कारण की जेव्हा यांचा उच्चार करतो स्पर्श व्यंजने, पहा नावातच सगळं आहे स्पर्श व्यंजने, म्हणजे ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर फेकताना जीभ, कंठ, ताल, दात, ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. मी परत सांगतो, जेव्हा मी या वर्णाचा उच्चार करतो तेव्हा जेव्हा फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर निघताना हिचा स्पर्श जीभ, ओठ, या कंठ, दात याला लागून बाहेर पडतात हे वर्ण. म्हणजे याचा उच्चार करताना हे कुठेतरी लागतील, जिभेचा किंवा ओठांचा किंवा कुठेतरी स्पर्श होईल दाताला, म्हणून याला स्पर्श व्यंजने म्हणतात. उदाहरणार्थ पहा मी क ख ग असं पहा. प प प प प प म्हणताना मी तेव्हा प म्हणताना माझा ओठ पहा गोल होता. प फ ब भ म म्हणजे मी जेव्हा उच्चार करताना हवा बाहेर फेकतोय तर माझा स्पर्श होतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अर्थातच काय, याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतात. क ख पासनं तर भम पर्यंत स्पर्श व्यंजने आहेत. बरोबर आहे ना. आता तुम्हाला प्रश्न येईल विद्यार्थी मित्रांनो की भाषेच्या आधी लोकांना समजत नव्हतं का कशाला काय म्हणायचं? बरोबर आहे ना. का त्याला काय वाटत आहे बा हे समजत नसेल का? समजत होतं. कशावरून समजत होतं? किंवा तुमचे हावभाव आहे ना याच्यावरनं. मग आताचे काय आहे ते त्याच्या हावभावावरून त्याला कळत होतं का तो दुःखी आहे, खुश आहे. आता तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जे इमोजी वापरतात ना ते सुद्धा आहे ना एक साधन आहे समजण्यासाठी. म्हणजे एक माध्यम आहे का आपल्याला काय वाटतं, असा चेहरा केला, स्माइल, दुःख, विचार, हे सगळे इमोजी तुम्ही बघितले आहे ना. म्हणजेच काय, भाषा ही खूप महत्वाची असते आणि त्याच्या पाळमुळे शिकणं अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पहिला येते वर्णांचा विचार करा. आणि तिचा विचार करायला सुरुवात केल्यावर पहा मला इतक्या आतमध्ये घेऊन आला तो. आणखी झालं का? नाही, आणखी बरंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्यासोबत जोडून राहिला. महाज्योतीच्या महाप्लॅटफॉर्मवरती तुम्ही वर्णमालिका शिकत आहे माझ्यासोबत. मी प्राध्यापक चेतन ठाकरे. तुम्ही वेळ दिला, धन्यवाद. असे जुळत राहा आणि मराठीचा सर्वकष अभ्यास तुम्हाला इथे मी शिकवेल. थँक्यू, धन्यवाद.